अक्षराज न्यूज, अचूक वेध, अचूक बातमी। तालुक्यामध्ये जे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्याबद्दल नुकसान नेमकं काय आहे, कुठे आहे आणि कशा प्रकारचं? मुखेड तालुक्यामध्ये काल आणि आज म्हणून खूप पाऊस झालेला आहे। कालचा मुखेड मंडळात 225 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। बारड मंडळात 165 मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि मुगट मंडळामध्ये जवळपास 125 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। आणि आज सकाळी अनेक ठिकाणी पावसाची नोंद झालेली आहे। तर त्या अनुषंगानं जवळपास एक अंदाजे 400 ते 500 लोकांच्या घरामध्ये पाणी घुसल्याची नोंद आपल्याला आहे। त्यामध्ये बारडपर्यंत जवळपास स्वतः गेलो 150 घरात बारडला पाणी गेलेलं आहे। त्यानंतर राजवाडी आहे, पिंपळकोटा वगैरे आहे, मुखेड शहर आहे, मुगट आहे आणि अन्य काही गावामध्ये 2-4 घरामध्ये पाणी जाण्याची नोंद आहे। त्यासोबत जनावरांचं जे आहे आपल्याला आता 2-1 जनावर छोटं वासरू मृत पावल्याची नोंद आपल्याला भेटलेली आहे। त्याला पंचनामा आणि PMची कारवाई चालू आहे। त्यासोबत जे शेताचं नुकसान झाले आहे ते खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। खास करून जे नदी नाल्याकाठचे शेतकरी आहेत त्यांचं पूर्ण शेतीच याच्यामध्ये वाहून गेलेली आहे। जवळपास आपण आता जिल्हाधिकारी कार्यालयाला 20,000 हेक्टरपर्यंत एक अंदाजे नुकसान आपल्या तालुक्यात झालेलं आहे। याचा एक प्राथमिक अहवाल त्या ठिकाणी दिलेला आहे। शेतीची पंचनामे लवकरच चालू होतील। त्या अनुषंगाने उद्या एक मिटिंग पण तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची ठेवलेली आहे आणि जे घरात त्यांचं पाणी जाऊन नुकसान झालेलं आहे त्यांच्या याद्या तयार करण्याचं काम ग्रामपंचायतचे अधिकारी आणि आमचे ग्राम महसूल अधिकारी हे संयुक्त विद्यमाने करत आहेत आणि त्यांना आपण तातडीनं एवढे लवकरात लवकर वेगवेगळी मदत त्या ठिकाणी देणार आहोत। हेक्टरी मदत काही अमाऊंट आपण सांगू शकतो? हेक्टरी मदत मार्च 2023 शासन निर्णयाप्रमाणे आपल्याला 8,500 रुपये हेक्टरी मदत द्यायची आहे। 2 हेक्टरपर्यंत आपल्याला मदत देणं आलं आहे। त्यासोबत ज्याच्या घरात पाणी घुसतं त्याला आपण 10,000पर्यंत म्हणजे 5,000 कपड्याचं नुकसान झालं म्हणून आणि 5,000 भांड्याचं नुकसान झालं म्हणून असे एका घराला व्यक्तीला नाही घराला आपण 10,000पर्यंत मदत देतो। आणि ज्यांची पडझड होती भिंतप्रती वगैरे असं काही छोटं नुकसान झालं तर ते व्हॅल्युएशनवर असतं 15% वर गेलं तर आपण अंदाजे 4-5 हजार त्यांनाही या ठिकाणी मदत देतो। गुरेढोरे जर वाहून गेलेली असतील त्याच्यामध्ये ते मृत पावले असतील पाण्यामध्ये। आता सध्याचा तो विषय असा आहे की शासन निर्णयाप्रमाणे पंचनामा आणि PM रिपोर्ट असणं आवश्यक आहे। आता जे वाहून गेले आहेत त्या अनुषंगाने आता आपल्याला म्हणजे मार्गदर्शन व्हावं लागलं पण जोपर्यंत ते आपल्याला PM रिपोर्ट करत नाही करतो जनावर आपल्याला मिळत नाही आपण थेट फक्त वाहून गेले एकाच्यावरती मदत देऊ शकतं ते देऊ शकत नाही। जरी ज्या प्रमाणामध्ये एखादं दुधाळ जनावर पाण्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये मरण पावलं तर त्याला आपल्याकडून मदत आपल्याला 25,000 दुधाळ असेल तर त्याला 30,000ची मदत आहे आणि जर आपली बैल वगैरे असेल तर त्याला आपल्याला 25,000ची त्यामध्ये मदत आहे। म्हैस आणि गाय असेल तर त्याला आपल्याला 30,000ची मदत आहे। सध्याच्या घडीला तालुक्यात जीवितहानी नाही। सगळ्यात सुदैवाची बाब म्हणजे कोणत्याही व्यक्तीची मनुष्याची कोणतीही हानी आपल्या तालुक्यात या ठिकाणी नाही। इव्हन गुरढोरं पण आहे त्या मानानं गुरढोरांचंही प्रमाण कमीच आहे। फक्त ते शेताचं नुकसान आहे आणि लोकांचे जे ओढ्या आणि नळ्याकाठचे जे घरं आहेत त्यांच्या घरात पाणी द्यायचं प्रमाण जे आहे ते मात्र आपल्या तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे। म्हणजे पीक विमा तो मिळणार। पीक विमा आता लोकलाईज कॅलेमिटीवर अवलंबून नाही। उंबरठा उत्पन्न जे आपल्या त्याच्यात निघालं तर उंबरठा उत्पन्न ज्यावेळेस कमी किंवा जो काही आपण पीक आपले प्रयोग करू त्या अनुषंगानं मग लोकांना उंबरठा उत्पन्नाच्या अनुषंगानं पीक विम्याची पुढील कारवाई होणार आहे। तालुक्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी तळ्याने उपद्रव धारण केल्यामुळे काही ठिकाणी असं तळ्याला भेगा पडलेल्या आहेत। तिथून जो कालव्याद्वारे घेऊन पाणी फ्लडमध्ये येतं त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचे पीक असे वाहून गेले, जमिनी लोकांच्या खरडून गेले तर त्यांच्याबद्दल काही आपल्याकडून मदत जे आता जिथं रस्त्यांचं काही हे झालेली जसं आता राजवाडीचा रस्ता कसला होता का किंवा आपण राजवाडी तांड्यामध्ये एक खड्डा पडलेला आहे आम्ही संबंधित विभागाचे जे अभियंता आहेत त्या अभियंत्यांनाही कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत नवीन ते रस्ते तयार करावे प्रस्ताव पाठवावे असं आपण त्यांना सांगितलेलं आहे। आता दुसरा जो विषय आहे की ज्यांच्या जमिनी पूर्वतः खरडून गेल्या तर त्या अनुषंगाने उद्या आम्ही कृषी विभाग ग्रामपंचायतचे अधिकारी सर्व ग्रामसेवक तलाठी यांची सकाळी 10 वाजता मिटिंग ठेवलेली आहे। तो कृषी विभागाचे इंडिव्हिज्युअल पंचनामे व्यक्तिगत पंचनामे खरडून गेल्या जमिनीबाबत लागतात आणि त्यांचं व्हॅल्युएशन काढून मगच आपल्याला त्याला मदत ही द्यायला लागते। आपले एकूण किती कर्मचारी आहेत आपल्याकडे आता 18 ग्राम महसूल अधिकारी आहेत। मला वाटतं कृषी साहेब 12 आहेत आणि 50 ग्रामपंचायतचे अधिकारी 44 ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आपले या ठिकाणी कार्यरत आहेत। BDO साहेब आहेत, तहसीलदार मी आहे, आमचे तुम्ही आहेत, तहसीलदार साहेब आहेत आणि तालुका कृषी अधिकारी आणि विभाग विभागाचे अभियंता अशी सर्व टीम आपली जी आहे आज रोजी कार्यरत आहे। नगर परिषदेचे त्यांचे स्वतःचे कर्मचारी या ठिकाणी शहरी भागासाठी कार्यरत आहेत। पोलीस प्रशासनाचे आपल्या सहकार्य आहे खास करून जिथं
पुलावरून तुम्हाला फक्त आपल्या मार्फत नागरिकांना एवढंच आवाहन करायचं आहे की जर पुलावरून पाणी जात असेल तर कोणीही कृपया मोटरसायकलद्वारे किंवा गाडीद्वारे ते क्रॉस करण्याचा प्रयत्न करणे. आपण पोलीस विभागाला त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्याच्या किंवा त्या ठिकाणी बंदोबस्त सूचना दिलेल्या आहेत, परंतु अनेक ओढे नाले आपल्या तालुक्यात आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रशासन तर पोहोचत आहे, पण मला नागरिकांना आव्हान या ठिकाणी असं करायचं की ज्या ओढ्यावरून नाल्यावरून पाणी जात असेल तर पाणी वाहत असताना आपण कृपया तो नाला ओढा किंवा ओढा क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नये.